नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। मावळमध्ये कुंडवळा पूल दुर्घटना, चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी, 3 मृतदेहांची ओळख पटली। मृतांमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। इंद्राणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं। स्थानिकांनी पाठी लावलेली पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कुंडवळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून सर्च मोहीम, प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम। कुंडवळा पूल दुर्घटना, पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती, दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्याखालून काढण्यात आला। कुंडवळा पूल दुर्घटनेआधी पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं वाद झाला होता। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली, सूत्रांची माहिती। तर एकाच वेळी पर्यटकांची गर्दी झाल्यानं पूल कोसळला। कुंडवळा दुर्घटनेनंतर मोदी आणि शहांचा मुख्यमंत्र्यांना फोन, शरद पवारांसह राहुल गांधींकडून संवेदना व्यक्त। सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, शिंदेंच्या सूचना। रविवार असल्यामुळे मी मित्रांसह तिकडे फिरायला गेलो होतो। त्या पुलावर 60 ते 70 जण होते। मी दगडावर पडलो, त्यामुळे दगडाच्या आधाराने माझा जीव वाचला। तळेगाव रुग्णालय उपचार सुरू असलेले जखमी पर्यटक विजय येणकर यांची प्रतिक्रिया। पुण्यासोबत असलेलं नातं अजित पवार गर्वाने मिरवतात, मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? कुंडवळा दुर्घटनेनंतर संजय राऊतांचा सवाल। इंद्राणी पुलाला 8 कोटींची निधी मंजूर झालेला, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे पाहिलं नाही। नेते फक्त राजकारणात अडकलेले, यशवंत किल्लेदारांची टीका। कुंडवळाच्या नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरले नाहीत। 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही, चव्हाण झोपेत सही करतात का? संजय राऊतांचा सवाल। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी गंभीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनीही उत्सवाला थोडा आवर घालायला हवा, राज ठाकरे यांचं ट्विट। मला घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं कळलं, तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण मी थांबणार नाही, ही लढाई सुरूच राहील, बच्चू कडूंचा निर्धार। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र, विभागीय सहनिबंधक यांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून अमरावतीत बच्चू कडू यांची भेट, वैभवी आणि धनंजय देशमुखांकडून रुग्णालयात भेट घेत कडूंच्या प्रकृतीची विचारपूस। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान पुन्हा हाँगकाँगसाठी रवाना। एअर इंडियाचं बोईंग 787-8 विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका। लखनौ विमानतळावर सौदी एअरलाईन्सच्या विमानाच्या चाकातून धूर, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, सर्व प्रवासी सुखरूप। मुख्यमंत्री नाही तर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, गैरसमज पसरवू नका, आशिष शेलार यांचं वक्तव्य। तर काही लोक चहापेक्षा किटली गरम असे असतात, संदीप देशपांडेंचा शेलारांवर पलटवार। ताज लँडच्या लॉबीमध्ये राज फडणवीसांच्या भेटीवेळी अनेक बिल्डर उपस्थित होते, गोपनीय आणि उद्योगांसाठी खासगी बैठका होतात, संजय राऊतांची टीका। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका, चिंधी चोर मिंदे भाजपसोबत गेला, स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो, ठाकरेंचा हल्लाबोल। भाजप आणि मिंदे मुंबई अदानींच्या घशात घालू पाहत असल्याचीही ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंनी आता पुढचा विचार करावा, येणारी महापालिका निवडणूक रामकृष्ण हरी। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाहीत, त्यांच्या जागी तात्काळ पर्याय शोधा। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा, राज ठाकरेंचा केंद्रीय समितीला थेट आदेश। मातोश्री परिसराबाहेर शिंदेच्या शिवसेनेकडून वर्धापन दिनाचं बॅनर, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुन्हा एकदा, ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर चर्चेचा विषय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ स्वयंसेवक भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरणार। भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला निवडणुकीचा रोडमॅप, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। नागपुरात संघ भाजप समन्वय बैठकीत 90 दिवसांच्या गृहभेटीचा कार्यक्रम, काल भाजप कार्यकर्ते आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न। या बैठकीत 90 दिवसांचा प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला, माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध कायम असल्याचे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल। पक्षप्रवेशाचा विरोध मावळला नाही असा स्टेटसमध्ये मजकूर।
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार. जयश्री स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. सांगलीत शिंदेच्या शिवसेनेला धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंवरील कथित घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी आज लोकायुक्तांपुढे ऑनलाईन सुनावणी. प्रधान सचिव, कृषी सचिव आणि पोलीस महासंचालकांसमोर ऑनलाईन सुनावणी होणार. अंजली दमानियाही उपस्थित असणार. पूर्व विदर्भात शिवसेनेला आणखी 2 धक्के. शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांचा राजीनामा. राजकोट किल्ल्यावरील कामात पुन्हा एकदा भ्रष्टाचार झालाय का? किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला. मालवणच्या आमदाराने समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं, संजय राऊत यांची टीका. मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा सोलापुरात निषेध. शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारत बांगड्यांचा आहेर दिला. भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मंत्री छगन भुजबळांनीही मनपाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका. राज्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू. महामार्गावरील दरड हटवण्याचं काम हाती. कुंडावळा पूल दुर्घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार. लोखंडी पूल अनेक वर्ष जुना. पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीची गरज. अमरावतीच्या मेळघाटमध्ये 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीस धोकादायक. 4 नवीन पुलांसह 16 पेक्षा अधिक पुलांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. 118 ब्रिटिशकालीन पूल असल्याची माहिती. संगमेश्वर तालुक्यातील करधुंडात उभारलेल्या संरक्षण भिंतीला तडे. भिंत कोसळण्याची भीती. बेजबाबदार ठेकेदारांचं निकृष्ट काम समोर. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो. भुशी डॅम पावसाळ्यातलं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू. पावसामुळे कणकवली आजरा राज्य महामार्गावर वाहतूक ठप्प. जाणवली संगम नदीने धोक्याची पातळी ओलांडली. 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसाची हवामान विभागाची शक्यता. सिंधुदुर्गात जाणवली नदीच्या पाण्याच्या कणकवली गणपती सानाला वेढा. परिसरात जाण्याचा नागरिकांना मनाई. त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दादरमधील शिवसेना भवनासमोरचे बॅनर पावसामुळे पडले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर पडले. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये झाड कोसळलं. जुईनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यात कोसळलं झाड. एकाच बाजूने गाड्यांची वाहतूक सुरू. लोकल ट्रेनमध्ये गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कसारा लोकलमध्ये गळती झाल्याची माहिती. गळतीमुळे प्रवाशांना प्रवास करण्यास अडचण. कराड पाटण तालुक्यात मान्सून सक्रिय. रात्रभर पावसाची संततधार. पेरणीपूर्व समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांकडून पेरणी व टोकणीची तयारी सुरू. रत्नागिरी जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट. रात्रीपासून किनारपट्टी भागात वेगवान वारे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस. धामणी संगमेश्वर परिसरातील श्रद्धा हॉटेलला पाण्याने वेढा घातला. पाणी भरल्याने लॉजसह हॉटेलचं मोठं नुकसान. पावसाचा जोर कायम असल्याने शास्त्री नदी देखील पात्राबाहेर. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पावसाची संततधार कायम. मुसळधार पावसामुळे नदीजवळील भात शेती पाण्यात. पेरणी केलेलं भात पीक पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गात किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम. पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता. किनारपट्टी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये जोरदार पाऊस. भूगावातील मधलीवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटला. शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी अडचण. चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपलं. सावडे परिसरात जोरदार पाऊस. सावडे स्मशानभूमी परिसराला पाण्याने वेढलं. सखल भागात पाणी. कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. कणकवली आजरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प. दक्षिण रत्नागिरी अर्जुना नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. अर्जुना नदीचं पाणी हे थेट राजापूर शहरातील जवाहर चौकात साचलं. व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात.
पुणे शहरासह जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट. मागील काही तासात जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. पुणे शहराच्या धरण साखळीत पावसाचा जोर. खडकवासलाच्या पाणी पातळीत वाढ. खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या 5.25 टीएमसी पाणीसाठा. मागील 24 तासात खडकवासला धरणात 18 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील भीमा नदीवरील पुलाला मोठा भगदाड. भगदाड पडल्याने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका. पुण्यातील कोथरूडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये साचलं ड्रेनेजचं पाणी. ड्रेनेज लाईन तुंबल्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी. पुण्याच्या तुळापूर फाटामध्ये जेसीबीच्या सहाय्याने पाणी काढण्याची वेळ. पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्याने जेसीबीने पाणी काढलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार. पुढील 2 दिवस मेघगर्जनेचा मुसळधार पावसाचा अंदाज. 17 ते 21 जून दरम्यान नागपूरसह विदर्भात पाऊस बरसणार. अहिल्यानगरमधील कळमजाई धबधबा प्रवाहित. सततच्या पावसामुळे कळमजाई देवीच्या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अमरावतीच्या अनेक भागांमध्ये कपाशी लागवडीला सुरुवात. 7 लाख हेक्टरवर हंगामाची पेरणी प्रस्तावित. यंदा सर्वाधिक 2,65,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशीची लागवडीचं क्षेत्र वाढणार. विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. खरीपातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुगाची पेरणी रखडली. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना दुकानदारांनी जबरदस्ती करू नये. कृषी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यातील बैठकीत निर्देश. आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरील बिरहाड मोर्चा. आश्रमशाळांच्या खासगीकरणाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. सोलापूर शहराला आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा होणार. उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण. मंत्री जयकुमार गोरेंकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी. साताऱ्याच्या लोणंदमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटलांकडून पाहणी. वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या. नाशिकच्या सिन्नरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण. गोल रिंगण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आता विशेष दुर्गा सप्तशतीचं आयोजन. पद्मश्री गणेश्वर शास्त्रींच्या हस्ते आज मंदिरात वास्तुचालन विधी. कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1,500 ते 2,100 रुपये भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. उल्हासनगरमध्ये नाल्यावरील जुना पूल पडला. गणेशनगर कॅम्प 5 मधील घटना. 500 पेक्षा जास्त घरांना येण्या जाण्याचा मार्ग बंद. पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद. एअर इंडियात विमान अपघातातील 47 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात. 92 डीएनए सॅम्पल मॅच. 12 कुटुंबातील एकापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी. वीज पडल्याने मुक्ताईनगरच्या सुळे येथील शेतकऱ्यांच्या बैलजोडी ठार. शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. साहेबराव पाटील यांची शासनाकडे मदतीची मागणी. मोदींचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामींशी फोनवरून संवाद. केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघाताची मोदींनी माहिती घेतली. मोदींनी हेलिकॉप्टर अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाला हजर राहण्याच्या पालिकेच्या आदेशाला खासगी अनुदानित शाळांचा विरोध. महापालिकेचा निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप. गडचिरोलीत रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचा निलंबित अधिकारी सुरपाम यांचा दावा. तर माझ्यावर दबाव, मला न्याय हवा, सुरपाम यांची विनंती. विरारमध्ये श्रमजीवी संघटनेतर्फे बांबू लागवड उपक्रम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ. हिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात. मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्ड्यात पडली. जीवितहानी नाही.